आजचा भाग इंटरेस्टिंग आहे म्हणजे ना शेवटला खूपच जास्त मजेशीर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे मॅक आणि त्यासोबत जय आणि शरू आता परफेक्ट अशा लोकेशनला येऊन पोचलेले असतात. ते सुद्धा नक्षत्र फार्मला आता जसे ते पोचतात तसे आता शरू म्हणत असते, कसलं भारी हॉटेल येणार आहे मॅक. मॅक म्हणतो, हो हो कसलं जबरदस्त असं आहे. मग आता त्यावर जय म्हणतो की तुम्हाला साधं एवढंसुद्धा कळत नाही का, हे हॉटेल नाही आहे रे, रिसॉर्ट आहे. तेवढ्यातच मग आता शरू म्हणत असते की मी ना पटकन ना कॉल करून घेते. मी असं बोलून ती आता थोडी बाजूला आलेली असते आणि तिने ना सुभाषना कॉल केलेला असतो. तसंही सुभाष काळजी करतच असतात. त्यात आता शरूने फोन करून सांगितलेलं असतं की मी इथे पोचले आहे. हो हो अगं तुमची आईच काळजी करत होती, काय विचार करत होती पोरगी पोचली की नाही, पण बरं झाला हां पोचलेल्याचा एकदाचा तू फोन केलास, आता कसं गं काळजी मिटली ना. असंही इथे आता जे सुभाष असतात ते बोलत असतात. सुभाष जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा पम्मा त्यांच्याकडे बघून हसत असते. त्यानंतर शरू फोन ठेवते, म्हणते की मला चेकिंग करायचं आहे, मी तुम्हाला नंतर करते. असं बोलून तिने फोन ठेवलेला असतो. तेच इथे पम्मा म्हणत असते की काय हो तुम्ही पण म्हणजे स्वतः काळजी करत होतात, पण मुलींच्या नजरेत मात्र ना तुम्हाला सुपर हिरो बनायचं असतं आणि मग मला तुम्ही पुढे करता. असंही पम्मा बोलून सुभाषला म्हणत असते. त्यावर सुभाष म्हणतात की काय आहे ना, या मुलींना कळलं ना की बाप काळजी करतोय, मग मुलींनाही काळजी वाटते ना, म्हणून मी सांगितलं नाही गं. असंही आता म्हटलं जातं. आता सुभाष आणि पम्माच्या छान अशा गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच तो अनुचा मित्र नाही का, जो अनुला रस्त्यावर छेड काढत होता राजवीर, तो तिथे आलेला होता. अनु जस्ट बाहेरच आलेली असते आणि त्याला पाहते तर तो ना तिच्याकडे बघून ना खाणाखुणा करत होता. जसं तो आता खाणाखुणा करायला सुरुवात करतो ना तसं मात्र आता तिथे अनु बघते. अनुला तर धक्काच बसतो की हा इथे काय करतोय, हा विचार ना आता ती करू लागते आणि ती पटकनच ना आतमध्ये जाते. तर आता तो तिला खाणाखुणा करून बोलवत असताना तिला भीती वाटते ना, त्यामुळे ती आता आतमध्ये गेलेली असते. जशी आता ती आतमध्ये जाते तसं मात्र तिने आता तिच्या मैत्रिणीला कॉल लावायला घेतलेला असतो, कारण तिला भीती वाटत असते की हा काय करेल काय नाही ते. मग तेव्हाच आतमध्ये जाते आणि तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि ती सांगत असते की हा ना माझ्या डोक्यात चालला आहे, ह्याची ना मी पोलीस कंप्लेंट करेन. असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच तिची मैत्रीण तिला शांत करत असते आणि तिला म्हणत असते की तुला माहिती आहे ना तो कसा आहे, कशाला नादाला लागतेस त्याच्या. अगं तो बड्या बापाचा आहे आणि ही बड्या बापाची मुलं कशी असतात तुला तर चांगलंच माहिती आहे ना. मग आता शांत हो आणि त्याच्याबद्दल ना काहीच विचार करू नकोस, कारण आहे ना तो तसा आहे, सो आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे. असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र कुठे अनु जी आहे ती शांत राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता रिसॉर्टमध्ये पोचलेले असतात. तेच आता मॅक बोलत असतो की मी ना आता मस्त असा आराम करणार आहे, मी आता कुठेही बाहेर पडणार नाही आहे. असंही तो आता बोलत असतो. अच्छा म्हणजे तू आता आराम करणार आहेस का. हो हो मी ठरवले, मी मस्त ना आराम करणार आहे. ओके ओके कर हा आराम कर. मग आता मी ना जाते, मी मस्त असे सेल्फीज काढते, मी आता उठणार नाही, माझ्या ना मटण अंगावर आलं आहे. असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा तो आता या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता ठीक आहे जा आराम कर असंही आता तिला बोललं जातं. मग आता ती आराम करायचं नाही असंच ठरवते, कारण तिला आराम करून काहीच भेटणार नाही हे तिला माहिती होतं आणि म्हणून मग ती ठरवते की चला आपण आराम तर करायचा नाही पण मस्त एन्जॉय करायचं, इथे आपण काही फोटोज वगैरे काढूया असं तिचं ठरतं. पण नंतर आहे ना ती आता बघते तर काय तिने आपली बॅग जी आहे ती मॅकच्या रूममध्ये ठेवलेली असते. म्हणून ती पटकन येते आणि मॅकला म्हणत असते की अरे मॅक माझी बॅग तरी दे. आणि मग काय तो सोबत ना तिला चावीसुद्धा देतो. मग आता ती चावी वगैरे घेते ती आणि पटकन ना तिच्या रूमकडे जायला निघते. पण ना तिने आता ते सगळं काही बाहेरच ठेवलेलं असतं, कारण ती विचार करते की आता बाहेर कोणी नाही आहे तोपर्यंत मस्त असे फोटोज काढूया. म्हणूनच मग आता ती बाहेर
फोटोज काढायचं ठरवत असते. मग आता तेव्हाच ना तिथे झोपाळ्यावर बसून ती फोटो काढत असताना जय आता जॉगिंगसाठी म्हणून का होईना बाहेर आलेला असतो. आणि जेव्हा तो जॉगिंगसाठी बाहेर येतो तेव्हा आता शरू म्हणत असते की हे काय, तू कुठे चालला आहेस? तेव्हा शरूला तो म्हणतो की मी ना जरा जातोय, काय आहे ना तुमच्यामुळे ना सकाळी ना मला जॉगिंग करता आलं नाही. मग आता विचार करतोय की पटकन ना जॉगिंग करून घेऊया. तुमच्यासारखं माझं नसतं, मला ना टाईम टू टाईम सगळं लागत असतं, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मग काय, ठीक आहे, कर कर. मग आता तुम्हाला साधं पळतासुद्धा येत नसेल काय? अरे मी ना रोज क्वीन आहे, रोज क्वीन एमडीची, त्यामुळे तू ना माझ्यासोबत तर चॅलेंज लावूच नको, मला येतं पळता, कळलं का? असंही ती आता बोलत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता जय म्हणत असतो की लाव ना मग चॅलेंज लाव, दाखव ना मला पळून, बघू दे कशी पळते ती. असंही आता तो तिला बोलत असतो. जेव्हा आता तो हे सगळं काही तिला बोलतो तेव्हा मात्र ती पटकन तयार होऊन बाहेर येते. जशी ती तयार होऊन बाहेर येते ना तसं आता त्याची काही तिच्यावर ना नजर हटत नसते. तो एकटक ना तिच्याकडे बघतच बसतो. जसं आता तो बघत बसतो ना तिच्याकडे तसं आता ती तिला म्हणत असते की आता काय झालं, आता काय झालं, चल ना हां, असं बोलून ती आता त्याची मजा घेत असते. आणि मग काय आता ठरतं मग जायचं बाहेर. मग आता मुद्दामून ना जय आणि शरू तिकडनंच पळायला सुरुवात करतात. जसे आता ते तिकडनं पळायला सुरुवात करतात ना तसं मात्र शरूसुद्धा जयच्या मागोमाग जात असते. कारण जराही उशीर केला तर पुन्हा प्रॉब्लेम, त्यामुळे पटापट पटापट त्याच्या मागे पळत असते. तेच इकडे आता एक नवीन राहुल म्हणून कामाला लागलेला असतो. आणि तो आता राहुल कामाला लागलेला असताना थोडं बोलत असतो. जेव्हा तो आता या सगळ्याबद्दल बोलत असतो, कामाबद्दल सांगत असतो तेव्हाच ना तिथे आता ती तेजस्विनी आहे ती त्याला म्हणत असते की काय रे, तू नवीन कामाला लागला आहेस का? तेव्हाच तो म्हणतो की हो हो, मी नवीनच कामाला लागलो आहे. ओके ओके, मग कामाला नवीन लागला आहेस तर ऐक ना, मी काय म्हणते, आता हे जे काही सुरू आहे मधले जे काही पैसे राहिलेत ते डायरेक्टली माझ्या अकाउंटला तू टाकून दे. तिने आता असं म्हटल्याबरोबर काय, नाही नाही, मला ह्या सगळ्याबद्दल ना प्लीज सॉरी, पण जय सरांशी बोलावं लागेल. ओके, जय सरांशी बोलावं लागणार आहे का? ठीक आहे, घे बोलून, तुला बोलायचं आहे ते. मग ते काय म्हणतायत ते बघ आणि मग मला सांग. पण आता असं कसं, मला म्हणायचं आहे मी ऑफिसची मेन आहे, मग तू तू का नाही मला हे सगळं काही करू शकत आहे? म्हणजे मला तुझ्या गोष्टीच पडल्या नाही आहेत. मला म्हणजे तू वेड्यात समजतो आहेस का? मी ह्या कंपनीची मालकीण आहे, त्या जयचं माझ्याशिवाय पान हलत नाही आणि तू मला सांगतो आहे की जय सरांना विचारावं लागेल म्हणून. हां, मग आता तो म्हणत असतो की मॅम मी नवीन लागलो आहे ना जॉबला, त्यामुळे मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, खरंच खरंच मी सांगतो आहे तुम्हाला, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना, अरे तुला माहीत नसेल पण मी तुला सांगते, ह्या कंपनीची मी मुख्यत्वे आहे, त्यामुळे ह्या कंपनीत काय काय जे आहे ना ते सगळं मला विचारल्याशिवाय चालत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेव आणि इथून पुढे ना या गोष्टी करताना 10 वेळा विचार कर, असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा त्याला या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तरीसुद्धा तो आता म्हणत असतो की सॉरी मॅम, पण मला ना विचारावं लागेल, न विचारताना मी काहीच करू शकत नाही, सॉरी, असंही त्याने आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे ना जी तेजस्विनी आहे ती संतापते. तेजस्विनीला असं वाटतं की हा काय मुलगा आहे, म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी तो विचारून करणारे म्हणतोय. अरे पण मी कोण आहे, मला का नाही विचारायस तू ह्या सगळ्या काही गोष्टी, असंही आता तिच्या डोक्यामध्ये येत असतं. मग ती आता जयला व्हिडिओ कॉल लावते. मग जयला ती आता जसा व्हिडिओ कॉल लावत असते ना तसं आता जय जो आहे तो म्हणत असतो की हां आई बोलला, काय झालं? तेव्हाच ना नवीन आपल्या कामावर कोण नवीन आलाय मुलगा, हा मुलगा तर मला सरळ सरळ सांगतोय की त्याने ज्या काही गोष्टी ठेवल्या आहेत, म्हणजे मी त्याला म्हटलं की त्या मेडचे जे पैसे आहेत ते माझ्या अकाउंटला तो टाकून दे, पण तरीसुद्धा तो नाही म्हणतोय. हे असं का?
म्हणजे तू काही बोलला आहेस का की असं करायचं नाही? नाही नाही, मी काहीच नाही बोललेलो आई. तू दाखव बरं त्याला, मी सांगतो. आणि मग आता जयच्या समोरच तेजस्विनी त्या मुलाला फोन देते. जसं आता त्या मुलाला फोन दिला जातो तसं तो मुलगा बोलतो, हां सर बोला ना. मग आता जय त्याच्यावर ओरडतो आणि आईला उलट उत्तर का देतोयस तू? आईने जे काही म्हटलं आहे ना ते आईचं ऐक, कळलं ना? आई जे काही बोलते ते लक्षात घे, असंही आता म्हटलेलं असतं. मग ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र तो म्हणतो की हो ठीक आहे सर, सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करतो. मग इथे जयला ही तेजस्विनी म्हणत असते की अरे त्याला ना नवीन असल्यामुळे ना काही गोष्टी ना कळत नव्हत्या, म्हणून मग तू बरं झालं त्याच्याशी बोलून घेतलं, म्हणजे कसं ना तोही आता माझ्याबरोबर पुढे काम करताना व्यवस्थित करेल. मग बाकी सगळं ठीक आहे ना? खाण्यापिण्याचं व्यवस्थित होतं आहे ना? की हाल होत आहेत तुझे? असंही आता ती विचारत असते. तेव्हा नाही नाही, सगळं ठीक आहे, नको काळजी करू, असंही आता म्हटलं जातं. हो हो, चालेल चालेल. मग आता या सगळ्या गोष्टी तो जेव्हा बोलत असतो तेव्हा ती म्हणत असते की ठीक आहे, मग तू कोणतीही काळजी करू नकोस. इथे आता जैना तेजस्विनीला बोलत असतो. मग ती त्याला सांगत असते की हो, खातपीत वेळेवर जा, काही काळजी करू नकोस इथली, असंही आता ती त्याला सांगत असते. तेवढ्यातच ना जय आणि शरूची इथे स्पर्धा लागलेली असते ना, म्हणजे पळायची. मग तेव्हा त्याला कुठे माहिती असतं की मागून कोण येते काय नाही. ती मागून येते आणि त्याची ना कॅपच खाली पाडते. जशी आता त्याची कॅप खाली पडते ना तसं मात्र आता ती त्याला विचारते, काय रे, कोण आहे तुझ्यासोबत? पण आता जयने फोन कट केलेला असतो, कारण त्याला आता शरूच्या मागे पळायचं असतं. शरू जशी पळत असते तसा आता तो तिच्या मागे पळतो. मग आता जाऊन ना तो शरूची सुद्धा कॅप खाली टाकतो. शरूची जशी आता कॅप खाली पडते तसं आता शरू जी आहे ती आता म्हणत असते की जा बाबा, तू चिटिंग करतो. मग तेव्हा तो म्हणतो की काय, मी चिटिंग करतोय आणि तू काय करतेस ग? असंही आता तो तिला बोलत असतो. आता जयचा मोबाईल शरूने घेतलेला असतो आणि जयचा जसा मोबाईल ती घेते ना तसे आता काही फोटोज वगैरे ती काढत असते. जसे आता फोटोज वगैरे ती काढते ना तसं आता शरूला जय म्हणत असतो की बघ, जास्त पुढे जाऊ नकोस, कारण आहे ना प्रॉब्लेम होईल आणि घसरून वगैरे पडशील. पण ती बोलते, मी काय लहान आहे का? मला काय कळत नाही का कसं घसरून वगैरे पडायचं काय? कशाला उगाच माझी काळजी करतोस, असंही ती त्याला म्हणत असते. तेव्हाच ना ती घसरून पडणारच असते. पण तेवढ्यात ना जयने तिला हळूच ना सावरलेलं असतं. जय जसं आता तिला सावरतो तसं मात्र आता ती त्याला सांगत असते की प्लीज ना, प्लीज सोडू नको. मग आता शरूला जय म्हणत असतो की तुझा हा हात ना मी सोडायला नाही पकडलाय, धरला आहे ना, मग तुला नाही सोडणार, काळजी करू नकोस, असं देखील त्याने आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता शरू जरा खुश होते आणि शरू ना त्याच्याकडे पाहू लागते. शरू जशी आता त्याच्याकडे बघत असते तसं आता दोघंही जणं एकमेकांमध्ये हरवून जातात. आता दोघंही जणं रात्रीच्या वेळेला पुन्हा एकदा घराच्या दिशेने येतात. घरी जशी दोघंही जण येतात तेव्हा मात्र आता जयला आता शरू म्हणत असते की ते काही आहे ना, मला प्रॅक्टिस नाही आहे, रोजची जर प्रॅक्टिस असेल ना तर मी करू शकते, कळलं का? आता मला प्रॅक्टिस नाही आहे ना म्हणून. मग आता जय म्हणत असतो, माहिती आहे किती काय करू शकतेस ना ते मला माहिती आहे, असं बोलून तो आता तिची मजा घेत असतो. तेव्हाच ना शरू म्हणत असते की तू माझ्यासोबत चॅलेंज करू नको. आता जय आतमध्ये जातो तर शरूसुद्धा ना आता तिची चावी घेऊन जात असते. तिला आता चालताही येत नसतं, एवढे आता तिचे पाय दुखत असतात. कधी नव्हे ती धावली होती ना, त्यामुळे आता पाय तर दुखणारच होते. मग आता तिचे जसे पाय दुखायला लागतात तसे ते आता जायचं ठरवते आणि आतमध्ये जायला बघते तर काय, आता खोलीचं दारच उघडत नसतं, कारण चावीच लागत नसते. चावी लागत नसल्यामुळे ना तिला आता टेन्शन येतं, काय करावं काही सुचतच नसतं. मग तिने ना मॅकला कॉल करायला घेतलेला असतो, पण इकडे मॅक कसला कॉल रिसीव करतोय? मॅक तर मस्त ढाराडोर झोपलेला असतो. मॅक जसा झोपतो तसं मात्र आता शरू विचार करते की आता काय करू यार, ह्या मॅकचा दरवाजासुद्धा ती आता जोरजोरात वाजवत असते, जेणेकरून मॅक आता तरी बाहेर येईल आणि दार उघडेल. पण कसला मॅक बाहेर येतोय आणि दार उघडतोय? मॅक एकदम डाराडोर पंढरपूर असतो, त्यामुळे तो आता काही झालं तरी बाहेर येत नसतो. मग हिला आता टेन्शन येतं. हे विचार करते की यार काय करू आता, शायनर स्वामी तुम्ही पण ना का असं करता हो? मग असं बोलून ती आता विचार करते, काय करू
दार तर वाजवायला लागणार आहे, नाही वाजवलं तर पुन्हा प्रॉब्लेम. मग असा विचार करून ती घाबरत घाबरत का होईना आता हळूच ती दार वाजवते. जसं आता ती दार वाजवते ना, तसं आता ती शायनर न म्हणता सर म्हणू लागते. जसं आता ती सर म्हणते तसं मग आता तो म्हणतो की काय तुझं काय बोल ना. मी बाथरूमला मध्ये असतानाच ना तू बरोबर येत असतेस. मग तेव्हा ती म्हणते की मला काही स्वप्न पडलं होतं का, तू आतमध्ये गेला आहेस तो. अरे तसं नाही गं, मी तुला म्हणतोय. मग आता तेव्हाच ना शरूला आठवतं जेव्हा त्यांची ती पहिली भेट झाली होती ना, तेव्हासुद्धा हे असंच काहीसं स्वप्न वगैरे पडलं होतं. मग तेव्हा तिच्यासमोर तो येत होता तसाच उघडा. मग तिला ते आठवतं. मग ती विचार करते यार हा सतत असाच असतो. मग तेव्हा ती त्याला म्हणते की प्लीज यार जरा मदत कर ना माझी. मग आता शरूला तो विचारतो की काय मदत करायची. तेव्हाच ना जय तिला म्हणतो की काय करायचे ते सांग पटकन. मग आता शरू म्हणते की प्लीज तेवढं आता दार उघडून द्या ना, म्हणजे मला जरा आतमध्ये जाता येईल. ती आता इतकं म्हणते म्हटल्यावर तो आता गुपचूपपणे तिला म्हणतो की ठीक आहे, पण ना तू तिकडे बघा. मग आता तो तसाच येतो, कारण का त्याने फक्त ना ते टॉवेल गुंडाळलेलं असतं. त्याला कसंच होत असतं, पण काय करणार, यायला तर लागणार आहे. मग आता हळूवारपणे का होईना तो हळूच का होईना बाहेर येतो. मग तिला तो सांगतो की तू तिकडे बघ. मग तिने त्याच्याकडे चावी वगैरे दिलेली असते. त्याच्या खोलीचं दार ना असं थोडंसं तो उघडच ठेवतो आणि मग आता तिच्याकडनं तिच्या घराची चावी घेतो आणि तिला आता ते उघडून वगैरे देत असतो. तिला जसं आता तो उघडून देत असतो तेव्हा मात्र आता इकडे त्याचं दार काही म्हणजे तिचं जे दार असतं ते काही उघडत नसतं आणि तिचं दार उघडत नसल्यामुळे ना आता ती म्हणत असते की काय झालं, उघडलं आहे का. तर तो म्हणतो की नाही अजून. मग आता ती म्हणते की मी तुला तेच सांगते ना. तेवढ्यातच ना आता इथे जयच्या रूमचं दारही लागलं जातं. इथे तर एकदम मजेशीर सीन. मग तेव्हाच ना शरू म्हणत असते की काय हे नाही मी लावलं या, हे हवेने गेले माझ्यासाठी, माझ्याकडे बघू नको तू रागामध्ये. मग तो म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्या नादाला लागलो म्हणून इथपर्यंत आलं आहे. आता माझ्याकडे तर चावीसुद्धा नाही आहे. आता आतमध्ये चावी आणि डोर लॉक झाला आहे. आता तू एक काम कर, पटकन ना रिसेप्शनवर जा आणि याची डुप्लिकेट चावी घेऊन ये. त्यावरती आता त्याच्याकडे अशी बघत असते, कारण तिला आता ॲटिट्यूड तिला दाखवायचा असतो ना, कारण तो टॉवेलवर असतो आणि तो काही जाऊ शकणार नसतो. म्हणून ती त्याला मुद्दामून ना असा थोडासा ॲटिट्यूड दाखवत असते आणि तो तिच्याकडे रागानेच पाहत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.